गुढीपाडव्यासाठी मी असा काहीतरी लुक केला होता. तो कसा केला ना, फक्त ह्या 3 प्रोडक्ट्सनी चला सांगते. सगळ्यात पहिले तर मी यूज करतेय फेसेस कॅनडाची सुपर कम्फी स्ट्रोब क्रीम. हे माझ्या स्किनला हायड्रेटेड ठेवतं. यामध्ये आहे शिया बटर आणि हायलुरॉनिक ऍसिड, ज्यामुळे उन्हामध्ये सुद्धा माझी स्किन अजिबात ड्राय पडत नाही आणि एक छान ग्लो येतो चेहऱ्यावरती. त्यानंतर मी ही स्ट्रोब क्रीम फेसेस कॅनडाच्या सुपर कम्फी हायड्रा मॅट फाउंडेशन सोबत मिक्स करून लावतीये, ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती ग्लो तर राहीलच, पण माझा मेकअप लॉंग लास्टिंग सुद्धा राहील आणि उन्हामध्ये सुद्धा अजिबात मेल्ट होणार नाही, मग कितीही ऊन असू द्या. आणि सगळ्यात शेवटी माझा फेवरेट पार्ट म्हणजे लिपस्टिक. यामध्ये मी यूज करतेय फेसेस कॅनडाची सुपर कम्फी वाव मॅट लिपस्टिक. यामध्ये माझा शेड आहे कोको क्रश. ही लिपस्टिक पूर्णपणे ट्रान्सफर प्रूफ आहे आणि यालाच मी ॲज अ ब्लश आणि ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करतेय. आता या 3 प्रोडक्टनीच माझा लुक कंप्लीट झालेला आहे, पण मला अजून सुद्धा त्याला ग्लोई बनवायचं होतं, म्हणून मी ही स्ट्रोब क्रीम ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा यूज करतेय आणि लगेच इन्स्टंटली चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला आहे. पण एवढ्यातच आपला लुक कंप्लीट कुठे होतोय. आता महाराष्ट्रीयन लुक म्हणजे टिकली तर आलीच, आणि आता बाकी मंगळसूत्र, बांगड्या, कानातलं ह्या सगळ्या गोष्टींशिवाय तर आपला लुक कंप्लीट होऊ शकत नाही. आता कुठलाही लुक असला तरी नतीशिवाय तो काय पूर्ण होत नाही, आणि महाराष्ट्रीयन लुक म्हटलं तर नथ आलीच. आता माझा लुक तुम्हाला कसा वाटतोय ना, ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर वरती प्रोडक्ट टॅग केलेले आहेत, नक्की बाय करा. तोपर्यंत बाय.